आज आपण पाहणार आहोत नाम व सर्वनाम यांची ओळख. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता आपण पाहूया मराठीचा आज आपण घटक पाहणार आहोत. यामध्ये कार्यात्मक व्याकरण, यामध्ये शब्दांच्या जाती, या शब्दांच्या जातीमध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद यांचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूया नाम. नाम म्हणजे काय की या ठिकाणी बघा, कोणतीही वस्तू असेल किंवा कोणताही व्यक्ती असेल यांच्या ठेवलेलं जे नाव असतं त्याला नाम म्हणतात. सर्व सजीव, निर्जीव वस्तू, दृश्य, आपल्या डोळ्याने जे दिसतात ते किंवा आपल्या डोळ्यानं जे दिसत नाहीत ते, या ज्या सर्व काही वस्तू असतील या सर्व वस्तूंचा समावेश हा नामामध्ये केला जातो. कुठल्याही वस्तूचं असू द्या, व्यक्तीचं असू द्या, यांचं जे नाव असतं या नावालाच नाम म्हटलं जातं. आता यामध्ये बऱ्याचशा प्रकारची, आता बघा तुम्ही, मुलांची नावं असतील, मुलांची नावे, मग ती मुलांची नावे जी काय असतील ती अजय, बाळासाहेब, शुभम, आदित्य, वैभव, जी काही नावं असतील ती. त्याचप्रमाणे मुलींची नावे, झाडांची नावं असतील, फुलांची नावे असतील, फळांची नावे, पशूंची, पक्ष्यांची, नद्यांची, पर्वतांची, गावांची, अवयवांची, धान्यांची, देशाची, कीटकांची, राज्यांची नावे, जिल्ह्याची, आपल्या ज्या काही वस्तू सगळ्या असतील, कडधान्य असतील, डाळी असतील, पिके असतील, महिने असतील, ऋतू असतील, ग्रह, नक्षत्र, तारे किंवा काल्पनिक नावे असतील, गुणांची नावे असतील, मनाच्या ज्या आपल्या स्थिती आहे, दुःख, कौतुक, आनंद, ममता, हास्य, ही जी सगळी नावं आहेत या सगळ्यांचा त्यामध्ये काय होतो, समावेश होतो. आता यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात हे आपण पाहूया. हे बघा, हा प्रश्न असा आहे, गणपतीला गोड मऊ मोदक फार आवडतात आणि या वाक्यातील आपल्याला नाम ओळखायचं आहे. तर याच्यामध्ये नाम कोणतं आहे? गणपती आणि मोदक हे पण काय नाव आहे. ही दोन काय आहेत, नाम ह्याच्यात आहे. आता आपल्याला पर्यायामध्ये कोणतं नाम आहे? गणपती आहे. गणपती एकच पर्यायामध्ये आहे, म्हणून आपल्याला गणपती याचाच पर्याय काय करायचा आहे, लिहायचा आहे. आता हे मऊ आणि गोड ही विशेषण आहेत. काय आहेत? विशेषण. विशेषण शिकवताना तुम्हाला मी विशेषण कसे ओळखायचे ते मी काय करतो, सांगतो. हा असा प्रश्न आपल्याला विचारला, शेतात सोयाबीन, गहू, बाजरी व ज्वारी यांचे पीक छान आले आहे आणि या वाक्यामध्ये किती नामे आहेत? किती नामे आहेत हे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. तर आता काय करायचं, नावं याच्यातली कोणकोणती आपण आधी बघूया आणि बाजूला लिहून काढूया. हे शेतात म्हणजेच शेत नाव आहे, सोयाबीन पीक आहे, सोयाबीन हे पण नावच आहे, गहू नाव आहे, बाजरी नाव आहे, ज्वारी नाव आहे आणि त्याचबरोबर यांचे पीक, या ठिकाणी काय म्हटलंय, पीक म्हटलंय. लक्षात ठेवा, कारण हे पीक पण काय नामच आहे. पीक छान आले आहे, तर याच्यात काही कुठलं नाम नाही, त्यामुळे 1 2 3 4 5 6 किती नामे आहेत? 6 नामे आहेत. अशा प्रकारचे प्रश्न आल्यानंतर आपण अचूकपणे काय करायचं आहे, नाम कोणतं आलेलं आहे त्या ठिकाणी पाहायचं आहे. आता आपण पाहूया
याच्यामधील सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय बघा, नाम जे असतं आणि नामाच्या ऐवजी जो काही शब्द वापरला जातो त्या शब्दाला सर्वनाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे नामाच्या ऐवजी कोणताही. आता याची उदाहरणं कशी आहेत हे आपण पाहूया. या ठिकाणी बघा मी एक वाक्य लिहिलंय, अजयकडे पुस्तक आहे, अजयने पुस्तक वाचलं. हे जे वाक्य, या वाक्यामध्ये काय झालंय, इथं अजय नाम आहे, पुस्तक आहे, इथं पण अजय नाम आहे, बरोबर. आता नामाऐवजी सर्वनामाचा शब्द कसा वापरला जातो आणि तो कसा असतो हे आपण पाहणार आहोत याच वाक्यावरून. आता पहा, या ठिकाणी मी हे दुसरं वाक्य लिहिलेलं आहे, अजयकडे पुस्तक आहे, त्याने पुस्तक वाचले. आता मी या ठिकाणी काय लिहिलं, त्याने लिहिलं. म्हणजे या ठिकाणी नाम होतं, परंतु या ठिकाणी काय झालंय, नाम न वापरता नामाच्या ऐवजी वापरलेला हा शब्द त्याने आहे. नामाच्या ऐवजी वापरलेला शब्द म्हणजे अजय, त्याने म्हणजे कुणी, अजयने. आणि हे या वाक्यातील मग त्याने हे काय आहे, सर्वनाम आहे. म्हणजे हा नामाच्या ऐवजी वापरलाय. आता इथं दुसरं एक वाक्य मी लिहिलेलं आहे, ते पण आपण त्या पद्धतीनं पाहूया. आमच्याकडे एक गाय आहे, गाय दूध देते. याच्यामध्ये गाय हे काय आहे, नाम आहे. आता गाय ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हटलं जातं. ते वाक्य कसं आहे ते आपण पाहू. बघा इथं दुसरं वाक्य मी लिहिलेलं आहे, आमच्याकडे एक गाय आहे. गाय नाम या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी नामाच्या ऐवजी कोणता शब्द वापरला आहे, ती दूध देते. मग नामाच्या ऐवजी ती हा शब्द वापरलाय, तर ती हे काय आहे, सर्वनाम आहे. या वाक्यामध्ये आपण परत नाम लिहिण्याऐवजी ती हा शब्द वापरला. या ठिकाणी त्याने हा शब्द काय केला, वापरला. म्हणजेच वाक्यामध्ये एक शब्द म्हणजे नाम वापरले, पुन्हा नाम लिहिण्याच्या ऐवजी जो शब्द त्यासाठी वापरला जातो ते सर्वनाम असते. उदाहरणार्थ, मी, आपण, काय, कोण, ज्या, जो, जी, जे, हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या, आम्ही, तू, तुम्ही, अशा प्रकारे अनेक नावे ही मराठीतील सर्वनामे आहेत. ती फक्त आपल्याला काय करायची, नावाच्या ऐवजी वापरलेली असतील म्हणजेच ती सर्वनामे आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे.